माझा भाऊ इतक्या मोठ्या पदवीवर बसलेला आहे पण काही कामाचं नाही माझा भाऊ. हा, किती दिवसांनी आले भाऊ तुम्ही. खरंच बरं वाटलं बरं का. लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमच्या आलं. आरती ताई मला सांगा बरं का, ब्लू म्हणजे काय असतो, त्याचं महत्व काय आहे, त्याचं ब्लू कशाला देता, म्हणजे काय वाढतं काय असं सांगा मला आरती ताई प्लीज बरं का. हो हो दादा, हो बरोबर बरोबर. तुमच्या कामामध्ये बहिणीला विसरून गेले बरं का. खरंच गेले. मला राग आला दादा तुमच्याला खरंच. पण बरं वाटलं लय दिवसातून आले तुम्ही. नाही नाही आरतीताई, आरतीताई गणेश दादा असं काही वाईट बोलू नका. आरतीताईनं जे काही सांगितलंय जे माझ्यासाठी सांगितलंय, कारण का तर इतक्या वाईट घाण कमेंट येत होत्या माझ्या लाईव्हला. आता तुम्ही बघितले ना आपली लाईव्ह सुरू होताच किती घाण कमेंट आली. मला आरतीताईनं खूप मला समजून सांगितलंय. मला खूप जे माहीत नव्हती मला त्याची माहिती दिली आरतीताईने. ब्लू कसा द्यायचा, ब्लॉक कसं करायचं. तर आता कसं जे माहीत नाही, जे आपल्या माणसाकडनं माहीत होतंय ते खरंच खूप मोठं असतं. जे कोणी समोरच्याला शिकवतंय, जे समोरच्याला माहिती देते ते आपल्यापेक्षा बी भारी राहते. आरतीताई मनापासनं थँक्यू, मनापासनं थँक्यू आरतीताई. तुम्ही मला जे माहीत नाही त्याची समज दिली, जे माहीत नाही मला त्याची माहिती दिली. आरतीताई पुन्हा एकदा मनापासनं थँक्यू. जे बोलतात त्यांना बोलू द्या, पण माझं मी मनापासनं थँक्यू म्हणते, हात जोडून थँक्यू म्हणते. काही टेन्शन घेऊ नका, लोक बोलतात बोलू द्या आरतीताई. पण प्लीज खरंच काही माहिती जर नसली तर सांगत जा आणि माझ्या लाईव्हमध्ये येत जा आरतीताई प्लीज. तुम्हा सगळ्यांची सपोर्टची खरंच गरज आहे मला. आणि आरतीताई तुमच्यासारख्या चांगल्या लोकांची तर खरंच सपोर्टची गरज आहे आरतीताई. कारण का आता ह्या जगामध्ये कुणीच चांगलं नाही, कुणीच कोणाला चांगले सल्ले देत नाहीत आरतीताई. तर प्लीज माझ्यासाठी तरी माझ्या लाईव्हमध्ये येत जा बरं का आरतीताई तुम्ही. अच्छा अच्छा असं नाही ताई, सॉरी. काय झालं ताई, काय सांगायचं दादा. लाईव्ह सुरू होताच भुकणारे कुत्रे येतात. नाही ना नको, पाईप लावते राहू दे ड्रम. दादा लाईव्ह सुरू करताच भुकणारे कुत्रे येताना. नमस्कार ताई, नमस्कार ताई. गावाहून आल्या का घरी. जेवण वगैरे झालं का ताई दुपारी. आरती ताई जाऊ नका बर का. भारत दादा बोला ना. काय सांगायचं कविता ताई, लाईव्ह सुरू होताच भुकणारे कुत्रे येऊन उभा राहतावं. खरंच पहिल्या स्टार्टिंगला जर असे कुत्रे आले का मूड माझं संपून जातं कविता ताई. लाईव्ह घ्यायचाच मूड जातो मग माझ्यावर. तुमचा लाईव्ह झाला कविता ताई. लाईव्ह तर थँक्यू कविता ताई, थँक्यू ताई. आता हो का दादा, हो का. चांगलं चला. रामकृष्ण हरी. हाय मॅडम, हाय हाय हाय. बरं ताई तुमचं खूप थँक्यू आरती ताई, थँक्यू. नका ताई. आणि मलाच नाही ताई, ज्याला कोणाला काही माहीत नाही, ज्याच्या कोणाच्या लाईव्हवर अशा वाईट कमेंट येतात ना ताई, तर खरंच त्यांना सांगत जा तुम्ही. कारण का माझ्यासारख्या अशा भरपूर ताई यूट्यूबवर, माझ्यासारख्या अशा भरपूर म्हणजे भरपूर आहेत की त्यांना बरंच काही माहीत नाही. आणि आपल्यासारख्यांनी जर त्यांना सांगितलं तर मग लय बरं वाटतं काय माहिती आहे का. आणि आपण ह्या हाताने चांगलं पेरलं तर ह्या हाताने देव आपलं चांगलंच करतो आरती ताई. आपण कोणाचं वाईट करत बी नाही, तर आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधीच वाईट होणार नाही. आणि आपलं देव कधीच वाईट करणार नाही आरती ताई. आपण चांगलंच पेरत आहे तर चांगलंच उगत आहे. काही टेन्शन घेऊ नका.